आता वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे सत्ता संघर्षातली। सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या या सुनावणीच्या दरम्यान सुप्रीम कोर्टाने आमदार बरखास्तीचे अधिकार विधानसभा अध्यक्षांनाच असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। विधानसभा अध्यक्षपद हे घटनात्मक असून अध्यक्षांच्या अधिकारात कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही असं स्पष्ट केलेलं आहे। त्याचबरोबर अध्यक्षांना 10व्या सूचीचे अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान ठाकरेंच्या बाजूने लढणारे वकील कपिल सिब्बल यांनी पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा मांडला। तसंच माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पहाटेच्या शपथविधीला संमती कशी दिली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। बहुसंख्य सोडाच पण अल्पसंख्याक आमदार होते असं आपण म्हणू, पण ते राज्याबाहेर जाऊन आम्हीच खरा मूळ पक्ष असल्याचा दावा कसा करू शकतात असा रोखठोल सवालही त्यांनी खंडपीठासमोर उपस्थित केलेला आहे। तर ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद सुरू आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये। सत्ता संघर्षातली आपण बातमी पाहतो आहोत। सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झालेली आहे। कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे। तर आपण पाहतो आहोत की सत्ता संघर्षाच्या मोठी सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे। आमदार अपात्र संदर्भातली ही सुनावणी आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की आमदारांवरती कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर ते अधिकार अध्यक्षांना आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे। आणि त्या संदर्भात युक्तिवाद जो आहे तो ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल करतायत। कपिल सिब्बल यांनी काही प्रश्न मांडलेले आहेत। पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे। त्याचसोबत माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी पहाटेच्या शपथविधीला संमती कशी दिली असा प्रश्न उपस्थित केलेला आहे। शिंदे गटाने दावा केलेला आहे की बहुसंख्य आमदार आमच्या सोबत आहेत, त्यावरती त्यांनी आक्षेप नोंदवलाय। बहुसंख्य सोडाच पण अल्पसंख्याक आमदार त्यांच्या सोबत आहेत असंच म्हणावं लागेल। आणि त्यांनी राज्याबाहेर जाऊन आम्हीच मूळ पक्ष असल्याचा दावा केलाय, यावरतीही कपिल सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत। दुपारच्या लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला जातोय। ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करताना दिसतायत। अध्यक्ष निवडीच्या मुद्द्यावरती सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करायला नकार दिलेला आहे। त्याचबरोबर आता नेमका कपिल सिब्बल कोणता युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयापुढे मांडतायत ते आपण जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय नेमकी आत्ताची बातमी आणि कोर्टात कोणत्या मुद्द्यांवरती कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत? सध्या कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद बैठक बोलवण्यात आणि बैठक हजर न राहिल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करू शकते असंही होऊ शकतं, अशा प्रकारचा दावा युक्तिवादाच्या दरम्यान कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। कपिल सिब्बल यापूर्वी ज्या पद्धतीचे सगळे घडामोडी झालेल्या आहे, या घडामोडीच्या संदर्भात निश्चितपणे निर्णय देतील। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचं ठरतंय की याच्यातून आता युक्तिवादाची दिशा निश्चित होण्यात पाहायला मिळत आहे। आणि सोबतच जर बघितलं यामध्ये की आता यातून काय निर्णय होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशांत, खरं आहे तुम्ही सांगताय त्या पद्धतीने जर पाहायला गेलं तर सर्वोच्च न्यायालयाने आधीच स्पष्ट केलेलं आहे, जो ठाकरे गटाचा दावा होता की त्या दाव्यामध्ये ते म्हणत होते की आमदार अपात्रतेची कारवाई करावी आणि या संदर्भात ते सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहेत। आणि आता त्यावरती हे स्पष्ट सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे की आमदाराच्या बरखास्ती संदर्भात किंवा त्यांच्या अपात्रे संदर्भात जर काही कारवाई करायची असतील तर ते अधिकार हे संपूर्णपणे विधानसभा अध्यक्षांना आहेत। मात्र त्यावरती कपिल सिब्बल यांनी आरोप प्रत्यारोप केलेले होते, त्यांनी युक्तिवाद केलेला होता। त्यांचा दावा असा होता की आमदार जे बाहेर जाऊन दावा करतायत तो योग्य नाहीये आणि पुन्हा आता लंच ब्रेक नंतर ही सुनावणी सुरू झालेली आहे। बरोबर आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या संदर्भात जर याच्या घडामोडीला की कोर्टाने निरीक्षण नोंदवलं होतं, तो कोर्टाचा निर्णय नव्हता की
घटनापीठ हे विधानसभा अध्यक्षाच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकतात, हे एक प्रकारचं निरीक्षण होतं. असे अनेक निरीक्षण सुनावणीच्या दरम्यान येत असतात. त्यामुळे या निरीक्षणाच्या संदर्भात आपण आदेश म्हणता येणार नाही. या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट राज पाटील आहेत. हस्तक्षेप याचिका दाखल केली या संपूर्ण प्रकरणामध्ये, त्यांच्यात चर्चा करूया. काय झालेलं आहे अजून तरी ठाकरे गटाकडून आर्ग्युमेंट चालू आहे कपिल सिब्बल यांच्याकडून. कपिल सिब्बल यांनी जेव्हा आर्ग्युमेंट केली तेव्हा जजेसनी निरीक्षण सुद्धा नोंदवलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही पार्ट फर्स्टमध्ये म्हणजे बिफोर लंच आर्ग्युमेंट करत होता त्यावेळेस तुम्ही कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे असं सांगत होता विधानसभा स्पीकरच्या संदर्भात, आणि त्याच नंतर तुम्ही जेव्हा न्यू इलेक्टेड स्पीकर येतात त्या संदर्भात इलिगली कसं म्हणू शकता. म्हणजे मग नंतर कपिल सिब्बल यांनी कार्यपद्धतीविषयी म्हणजे फंक्शनिंग विषयी प्रश्न उपस्थित केला आणि ती आर्ग्युमेंट पुढे गेली. म्हणजेच आता इलेक्शन त्यांचं असंही म्हणणं आहे की ज्या डिस्क्वालिफिकेशन यात 2-3 पिटिशन आहे ती पेंडिंग माननीय सर्वोच्च न्यायालयात. एक सर्वात सुरुवातीला 16 आमदाराचं डिस्क्वालिफिकेशनचं जे नोटीस इश्यू केली होती त्यानंतर सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे गट आला होता आणि त्यांनी त्यावर स्टे घेऊन म्हणजेच त्यावर त्यांना दिलासा मिळाला आणि ते ॲज इट इज चालू आहे सध्या माननीय सर्वोच्च न्यायालय ते पेंडिंग आहे. त्याचबरोबर त्यांनी असं जेव्हा अधिवेशन झालं आणि अधिवेशनामध्ये न्यू इलेक्टेड झाले अध्यक्ष स्पीकर त्यावेळेस त्याच्यानंतर पुन्हा एकदा भारत गोगोले यांनी व्हीप जारी केला आणि त्याचबरोबर सुनील प्रभू यांनी ठाकरे गटाकडून आणि एकनाथ शिंदे गटाकडून भारत गोगोले यांनी व्हीप जारी केला एकमेकावर. त्यानंतर सुद्धा डिस्क्वालिफिकेशनचा जो विषय आहे तो सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज करण्यात आले. अजूनपर्यंत दोनदा हे डिस्क्वालिफिकेशनसाठी पिटिशन माननीय सर्वोच्च न्यायालयात आलेले आहे. अजून सुद्धा कपिल सिब्बल यांनी सांगितलं की अजून एकदा आता शिंदे गटाकडे सेना गेल्या कारणाने अजून सुद्धा ही परिस्थिती उद्भवू शकते. अजूनही युक्तिवाद सुरू आहे अशा प्रकारची माहिती ॲडव्होकेट राज पाटील यांनी दिली आहे. कोर्टात काय सुरू आहे महत्त्वाचं म्हणजे ही साधारणतः 4 वाजेपर्यंत सुनावणी चालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे या घडामोडीत हे अत्यंत ठरतंय की आता या सगळ्यांमध्ये काय महत्त्वाच्या सूचना किंवा निरीक्षण कोर्ट नोंदवतो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी खरं आहे प्रशांत, तुम्ही सांगताय त्या